हे मला चुकीचं वाटत होतं म्हणून संपूर्ण रात्र जागून हे जजमेंट बनवलं. 36 तास न झोपता पूर्ण वेळ काम करत होतो. रात्रीचं 1 वाजलं. जजमेंट बनवायचे तरी 1 वाजता सुरू केलं होतं. सकाळी 7:50 जजमेंट पूर्ण झालं. 6:30 वाजले. 36 तास जागा आहे, 36 तास काम करतोय. फक्त ऑपरेटिव्ह ऑर्डर पास करू शकत होतो, पण 100% इफर्ट्स देऊन चीफ, क्रॉस, फायनल आर्ग्युमेंट आणि रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंट देऊन जर का ॲक्विटल किंवा कन्व्हिक्शन एवढंच ऐकायला मिळत असेल, पण डिटेल रिझनिंग ऐकायला मिळत नाहीये. हे मला चुकीचं वाटत होतं म्हणून संपूर्ण रात्र जागून हे जजमेंट बनवलं. पण हे जजमेंट बनवायच्या अगोदर डायलेमा असा होता, तो म्हणजे फॉर सेक ऑफ कॉम्पिटिशन, इफर्ट्स ऑफ पार्टिसिपंट्स लक्षात घेऊन जजमेंट बनवायचं की स्ट्रिक्ट इन अकॉर्डन्स विथ लॉ जजमेंट बनवायचं. एक बॅलन्स जजमेंट बनवायचा प्रयत्न केला. केस काय होती, पार्टिसिपंट्सनी काय केलंय, काय करू शकत होते, लॉ काय म्हणतो आणि त्याच्यामुळे जजमेंट.